आपलं औषध कालीन झालेलं आहे मित्रांनो. आता आपण फवारणी करू. चला. अगदी व्यवस्थित प्रकारे फवारणी होत आहे, कारण की आपण सकाळी 7 वाजता फवारणी करत आहेत आणि त्या वदाडामुळे कसं औषध कमी लागतं आणि पूर्ण पाने ओल्ले होऊन जातात. तुम्ही बघू शकता आता हे बघा, इथे थोडंसं फवारलं पूर्ण पाने ओल्ले होऊन चाललेत, कारण की पहिलंच वदाड आहे. त्याच्यामुळे सकाळी फवारलेलं अगदी व्यवस्थित प्रकारे रिझल्ट येतील आपल्या हळदीला. म्हणून कधीही सकाळीही फवारायचं. संध्याकाळी वदाड नसतं, पण सकाळी फवारलं तुम्ही तर आपली हळद पूर्ण ओली होऊन जाते, कारण की हळदीच्या पानावर पहिलंच वदाड पडलेलं असतं. त्याच्यामुळे औषध आपलं पुरेपूर लागू होतं. प्रत्येक पानावर थोडं गेलं तरी लागू होतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकरी मित्रांनो सकाळी फवारणी करावी, कारण सकाळी फवारणी केलेला रिझल्ट सगळ्यात व्यवस्थित प्रकारे येतं. त्याच्यामुळे माझं मत आहे तर सकाळीच फवारलेलं चांगलं राहील, कारण तुमचं औषध वाया जाणार नाही, काहीच नाही. उलटा औषध कमी लागेल तुम्हाला. आणि ज्या पानावर उगं थोडंसं पाणी गेलं तरी पण स्टिकर वापरलं तर सगळं पान ओल्लं होऊन जाईल. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे पान बघा, सगळं पान ओल्लं झालेलं आहे पूर्ण. बघू शकता आपल्या हळदीचे पूर्ण पानं ओल्लं झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हणतो जेवढं होईल तेवढं तुम्ही सकाळी फवारलं ना, ते हे का. तर आता हे करप्याचे लक्षण राहतात बघा. हे डागं बघू शकता तुम्ही, हे का, हे थोडे थोडे दिसायला लागले की आपण याला फवारणी घेतली. त्याच्यामुळे म्हणतोय तुम्ही जेवढं होईल तेवढं करप्याचे जर डाग दिसत असेल तर तुम्ही जेवढं लवकर फवारणी घेतली मित्रांनो, तेवढा लवकर प्रकारे रिझल्ट येईल. आता हे का, मी आता फवारणी घेतलेली आहे, त्याच्यामुळेच म्हणतोय तुम्ही पण फवारणी लवकरात लवकर घ्या. थोडे थोडे जरी चटे दिसत असेल तर त्यांना तुम्ही फवारणी घेतली तर तुमचा करपा आटपता येईल. नाहीतर तुम्हाला जास्त फवारणी घ्यायला लागतील, जास्त महागाचं औषध आणणं लागेल, तरी पण करपा थांबणार नाही तुमचा. कारण की एकदा जर करपा वाढला ना तर परत त्याला कंट्रोल व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही पहिलेच फवारणी घ्या. साध्या औषधाची जरी फवारणी घेतली तरी पहिले तुमचा करपा लगेच थांबून जाईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.